तर हाय फ्रेंड्स, इकडे बघू शकता मी भाजीसाठी आले होते. मस्त ताजी ताजी भाजी आली होती. मग भाजीसाठी मी कारलं घेतलं, तिथून घरी आले आणि मग स्वयंपाकाची तयारी सुरू केली. आणि एकीकडे डाळीचं कुकर वगैरे लावायला तयारी करून घेतली. आणि मग कुकर गॅसवर चढवून कारले पण मस्त स्वच्छ धुवून वगैरे शिजायला ठेवले होते. आणि ते शिजतात तोवर कारल्याचा बेसिक मसाला वगैरे बनवून घेतला. त्याचं वाटण तयार केलं, थोडं शेंगदाण्याचं कूट आणि आपले घरचे मसाले टाकून ते स्टफिंग बनवलं आणि ते मस्त कारल्यामध्ये भरून घेतलं. त्याच्यानंतर मग इकडे कढई तापायला ठेवली होती. मग त्याच्यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन कारलं नुसतं तेलामध्ये छान असं परतलं, सुक्कं कारलं केलं होतं. आणि तुमच्याकडं कशी कारल्याची भाजी बनवता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे बघू शकता कारल्याची भाजी तयार झाली होती. आणि मग वरण पण बनवून झालं होतं, फोडणीचं वरण बनवलं होतं ते तयार होतं आणि भाकरी पण बनवून झाल्या होत्या. ओके बाय, आजच्यासाठी एवढंच होतं.